जलसुरक्षा हे सर्वांचं कर्तव्य असून त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नवी दिल्लीत आयोजित जल महोत्सवात आवाहन. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा पुढे सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चेला उत्तर देण्याची अपेक्षा. राज्यातल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारनं योग्य ती कारवाई करण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सूचना. विधिमंडळात आयोजित महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण यावर चर्चासत्र. महिला सशक्तीकरण हाच कृषी समृद्धीचा मंत्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तमिळनाडूच्या दौऱ्यावर. केरळमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात केली सविस्तर चर्चा. इराणची सुमारे 16 जहाजं उद्ध्वस्त केल्याचा अमेरिकी लष्कराचा दावा. इराणकडूनही या कारवायांना सातत्यानं चोख प्रत्युत्तर. देशात घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठा करण्याची केंद्र सरकारची ग्वाही. आणि छत्तीसगडमध्ये 108 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. नक्षलवाद विरोधी अभियानाला मिळालं मोठं यश.